मराठी माणूस आणि त्याची अस्मिता हा कधी जिव्हाळ्याचा विषय असतो तर कधी वादाचा. कधी कधी हा वाद टोकाला जाऊन तणावही निर्माण होतो, पण तरीही त्यातलं नाविन्य संपत नाही. अशाच एका संवेदनशील विषयाला हात घालणारा एकमेव मराठी चित्रपट म्हणजेच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. संतोष मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय करून दाखवला. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. त्याचबरोबरीने संजय पवार यांचे धारदार संवाद ही या चित्रपटाची प्रमुख आकर्षणाची बाब आहे. गेल्या दशकातल्या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे स्थान अव्वल आहे, यात शंका नाही. तर बघूया या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल. मला असं वाटतं की हा सिनेमा हा आजची सामाजिक स्थिती आणि आजचा असलेला स्थानिक रहिवासी आणि त्याचं शहर असं आणि त्याची झालेली दैना दाखवणारा हा सिनेमा आहे. शिवाजी महाराज हे आपलं दैवतच आहे महाराष्ट्राचं, आणि मग त्यांच्या थ्रू जर का हे विचार पोचवता आले, हा विचार खूप होता सगळं म्हणजे एकत्र घडून येतं किंवा जुळून येतं, तसा खूप छान सिनेमा जुळून आला. उठा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. महेश मांजरेकरांनी शिवाजी महाराजांचं काम उत्कृष्टरित्या म्हणजे खूपच छान, म्हणजे प्रत्येक त्यांच्याबद्दलचा त्यांनी रिसर्च करून महाराजांबद्दलचा की जे काही अवेलेबल होते सोर्सेस सगळे बघून त्यांनी स्वतःची दाढी गेले 6 महिने म्हणजे त्यांनी वाढवली. विक्रम गायकवाड जे खूप मोठे एक मेकअप मॅन आहेत, त्यांनी त्या महेशजींचा फर्स्ट लुकवर दाढीला शेप वगैरे दिला होता आणि महेशजींना सूट झाला तो रोल महाराजांचा. मुख्य म्हणजे महेशजी जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा गेटअप करायचे म्हणजे कॉस्ट्युम घालायचे, तेव्हा आम्हाला म्हणजे महेशजी सेटवर आले की दरारा असायचाच की सगळे अटेन्शन, पण तो कॉस्ट्युम घातला की अजून डबल अटेन्शन असायचं. कारण ते नक्की मला पहिल्यांदा ते जाणवलं, कारण बाकी सगळेच म्हणत होते की महेशजींनी कॉस्ट्युम घातलं की एकदम महाराजांसारखे दिसतात, वागतात किंवा जे काही म्हणजे इमेज आपल्याला माहिती आहे महाराजांची आता, पण त्या स्पेसिफिक क्षणासाठी म्हणजे जो अफजल खान आणि महाराजांचा सिक्वेन्स त्यात मी स्वतः तो अनुभवलाय. हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश. हे राजे झीर झीर झीराजे हे जी जी, हे राजे झीर झीर झीराजे हे जी जी, हे राजे राजे सुखविंदरने एक गाणं गायलंय, त्याचंही तेच म्हणणं होतं की मला एक मराठी गाणं गायचं. मग माझ्या जरासं मनावर दडपण होतं की म्हटलं हा तर मराठी कसं म्हणजे कसं असतं ते, तर भाषेतले छोटे छोटे नुआन्सेस पकडणं जरा कठीण असतं. हर हर महादेव हर महादेव हर महादेव, हर हर महादेव हर महादेव हर महादेव. छान एक गाणं कंपोज केलं सुखविंदरसाठी. चटकून टाक ती राख नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता. चटकून टाक ती राख नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता. एकूण एक छोटे छोटे रोलसाठी आम्ही चांगले चांगले ऍक्टर घेतले. त्यात एक आमच्या त्यात कॉलम आहे की स्पेशल अपीअरन्स, मग स्पेशल अपीअरन्स नाही दिलं तो कॉलम, आम्ही असं दिलेलं मैत्रीला जागलेलं. म्हणजे खरंच आहे म्हणजे हे सगळे मैत्रीला जागलेच आमचे सगळे ऍक्टर. म्हणजे आज अंकुशला मी सांगितलं की या पिक्चरमध्ये एक गाणं करायचं, छोटंसं रोल आहे, एका पायावर तयार झाला. भरत जाधव ह्याला सांगितलं की पोवाड्यामध्ये फक्त पोवाड्यामध्ये लगेच तयार झालं. मक्या त्यामुळे हे इतकं ग्रेट होतं वातावरण ह्या पिक्चरचं शूटिंग करताना. काय हे खारघर म्हणजे बदलापूरच्या शेजारी आहे का? मुंबईत राहणारं एक साधारण परिस्थिती असलेलं मराठी कुटुंब आहे. आणि हो तुझ्या या चहाला ना पाण्याची सुद्धा चव नव्हती, उगाच त्यांनी सांगितलं म्हणून हुळून जाईल ना. तुमचं म्हणजे ना दैव देत आणि कर्म देत असली अवस्था आहे. बसा इथेच माशा मारून. पोलीस स्टेशन, अंडरवर्ल्ड, कोणाची ओळख असेल तर विचारायचं.
उस्मान पारकर लगेच सगळ्यांची. सचिन खेडेकर यांच्यावर आयुष्यात पहिल्यांदा काम करत होतो आणि महेश सर स्वतः काम करत होते, त्यामुळे सगळे ॲक्शन सिक्वेन्स आणि सगळं खूप छान झालंय. कसं मला बोलायचं खूप आहे सिनेमाविषयी, पण मला ते ठेवायचंय, कारण तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तुम्हाला कळेल की सिद्धूला काय सांगायचं होतं. पिस्तुलाचा आवाज ऐकून तुझी पण फाटली उस्मान भाई एवढी? संतोष मांजरेकरांनी खूप मेहनत घेऊन हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे, तर सगळ्या टीम बरोबर खूप मजा आली. शैलेश अवस्थी हे या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. खूप छान छायाचित्रण त्यांनी धक्काचंही केलं होतं. तसंच याही चित्रपटाचं किंबहुना त्यापेक्षा सरस छायाचित्रण त्यांनी याही चित्रपटाचं केलेलं आहे. प्रत्येक मराठी माणसाने बघावं असं आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, बघा नक्की. लवकरच हा चित्रपट बघून आपण खरंच जर जागलो नाही तर आपण सगळेच इतिहासात जमा होऊ. डोळे काढून हातात देईन ना मी. मला नाही वाटत याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील रसिकांच्या पसंतीस उतरेल याबद्दल मला काडी मात्र शंका नाही. खूप चांगली फिल्म आहे आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ अ व्हेरी गुड फिल्म, अ व्हेरी गुड प्रॉडक्ट. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, यातून मराठी माणसाला खूप काही मिळतं. खुदा हाफिज. राम राम. अशा या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दिमागदार प्रीमियर झी मराठी खास तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर पाहायला विसरू नका. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी मराठीवर. असेल हिम्मत तर अडवा, पण आता मला अडवू नका, कारण वेळ झाली आहे निरोप घ्यायची. आपण भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन घडामोडींसकट. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.